नमस्कार काय स्वागत आहे तुमचं गौरव टेक अँड टेक्निक्समध्ये. मी तुमचा मित्र गौरव. चला तुम्ही म्हणाल हा फॅन तू कशाला आणला, आपला विषयच इलेक्ट्रिक आहे, आपला सब्जेक्टच इलेक्ट्रिक आहे, आपलं चॅनल इलेक्ट्रिक आहे. मी तुम्हाला थंबनेल पाहून पण समजलं असेल. तर मेन विषय असा आहे की मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे माईक. याच्यासाठी आपले व्हिडिओला 4 छान लागतील, बरोबर. तर बघा, मी यूट्यूबमध्ये भरपूर सर्च केल्यानंतर मला भेटले. सगळे रिकमेंड करत होते की जे ग्रीन ॲरोचा माईक, हा जो माईक आहे हा जर घेतला तर याचा बेस्ट रिझल्ट आहे. हा रिझल्ट आपण पाहू आला आहे. माईक फ्लिपकार्टवरून घेतला, 1800 रुपयाचा माईक होता. थोडा डिस्काउंट भेटला मला त्याच्यावर. डिस्काउंट घेतल्यानंतर हा 1700च्या आसपास काहीतरी मला भेटला. तर आपण याचं आज चेकिंग करू, टेस्ट करू कसं आहे. कारण काय यूट्यूबचे जे व्हिडिओ होते ना ते माईक बनवणं अवघड आहे. कारण साईटवर असल्यामुळं काय इथं बाहेरचा आवाज, मशीनचा आवाज इतकं भरपूर काही काही होतं ना का मला ते व्हिडिओ बनवायची इच्छाच होत नव्हती. तर बा याच्यामध्ये असा बॉक्स आला. आय थिंक स्क्रीन आहे. त्याच्यात आलं आहे एक वॉरंटी कार्ड. त्याच्यानंतर चार्जिंगची कॉर्ड दिसते, याच्यावर चित्र केलेलं आहे. चित्र आहे त्याच्यावर. हो बा, जबरदस्त. त्याची पॅकिंग तर जबरदस्त आहे. सी टाईप कॉर्ड आलेली याच्यावर पण. ही मोबाईलला अटॅच होते. आणि 2 माईक आहेत, हा एक आणि हा एक. तर माहीत नाही एका याच्यावर 2 चालू होतात. ठीक आहे, आता आपण एक चेक करू सुरुवातीला. गाईज हे जे आहे ना, यूट्यूबवर इतके मी व्हिडिओ पाहिले, त्याच्यामध्ये ग्रीन ॲरो बेस्ट होता. म्हणजे बाकीचे बरोबर महागाचे, त्याच्यामध्ये आपल्या खिशाला परवडणारा जो होता तो आपण मागवला. तर हा कसा आहे आपण चेक करू. आता तुम्हाला कसा आवाज येतो आहे, जर फॅन चालू आहे, बाहेरच्या मशीन चालू आहे, त्याचा पण आवाज येत असेल तुम्हाला. कारण मी साईटवर काम करतो आणि कधी कधी बाहेर घरी पण जातो. आता मी माईक लावतो. कनेक्टिव्हिटी चला, ओके. वा, झालं. हे एक साईन आहे इथं ब्लू कलरचं, हे टिक झालं आहे. पहिले ब्लिंक होत होतं. हा याच्यातलं 2 जे लाईट आहे ना त्याच्यातली एक ब्लिंक होती, म्हणजे ती दुसऱ्या माईकची. दुसरा माईक जेव्हा कनेक्ट होईल त्यावेळेला तर ब्लिंक होईल. आता हा कनेक्ट झाला तर एक ब्लू लाईट, त्याची ब्लू लाईट आणि त्याची ब्लू लाईट चालू झालेली. आता तुम्हाला आवाज येतोय का नाही काय माहिती. काहीच. एक खालचं बटन यायचं आहे माईकचं. आता हा माईक चालू झालेला आहे इथं. आता तुम्हाला शायद ते पहिली स्टेप आहे त्याची. आता 2दा ब्लिंक झाला, आता 3दा ब्लिंक झाला. चला मी तुम्हाला क्वालिटी दाखवतो. आता तुम्हाला आवाज येत नसेल आय थिंक. हे बघा, एकदा ब्लिंक झाला, आता 2दा ब्लिंक झाला. आता कसा आवाज येतो तुम्हाला मी व्हिडिओ चेक केला त्यावेळेला समजेल मला. आणि आता हा 3दा माईक ब्लिंक झाला असं. ओके. आता टी शर्टला कसं लावायचा ठीक. तर काय या माईकमुळे ना भरपूर काम अडून गेले होते माझे. चला ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो. आता व्यवस्थित आवाज येत असेल आय थिंक. तर हा फॅनचा मला व्हिडिओ बनवायचा होता खूप दिवसापासून. फॅन आहे, त्याच्यानंतर एक स्विचबोर्ड आहे मोठा. त्याच्यानंतर मी गाडीचा टेप काढलेला आहे. गाडीमध्ये साऊंड सिस्टीम ती काढलेली, ती आपल्याला AC मध्ये
घरामध्ये बॉक्स बनवून करायची, तो पण एक व्हिडिओ बनवायचा आहे. त्याच्यासाठी भरपूर 2-3 प्रोजेक्ट होते, पण त्यासाठी मी माईकसाठी थांबलो होतो. याच्या आधी एक माईक मागवला होता, पण तो माईक एवढा थर्ड क्लास क्वालिटीचा होता, नाव नाही सांगणार मी तुम्हाला, एकदम थर्ड क्लास क्वालिटीचा. तो मी रिटर्न पाठवून दिला. पण त्याच्यानंतर मग यूट्यूबवर पाहिलं, थोडं सर्च केल्यानंतर मला भेटला आणि हा मला व्यवस्थित वाटला, याचे रिझल्ट पण चांगले होते, घेऊन टाकला. चला, पहिला व्हिडिओ आपल्याला याच्यावर बनवायचा. आता हा खोलायचा होता, याची वरची बॉडी मी खोलून ठेवली. याचा प्रॉब्लेम असा आहे का हा पॅक झालेला आहे, तर काही नाही याच्यामध्ये. आपल्याला हा फ्री करायचा आहे, त्याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा आहे. तर व्हिडिओ बनवू. आता माईक आलेला आहे आपला. व्हिडिओ बनवल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला सांगा मला, आवाज कसा येतो. आणि माईक छान आहे खरंच. आता मी एकदा बघतो, आता माझ्या हिशोबाने तर चांगलाच असं, पण एकदा तरी चेक करू. आणि ठीक आहे, अजून काही नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करून द्या एक. याच्यानंतर मस्त मस्त व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे. चला, तोपर्यंत बाय.